कारुणीनंतर जिल्ह्याच्या सीमेवर्ती भागात शिकारी होत असतात। यावर्षी दक्षिण सोलापूर तालुक्यातील 3 ठिकाणी शिकारी झाल्या। त्यात 5 तितर 3 ससे जप्त करण्यात आले, तर दोघांना पकडण्यात वन विभाग व वन्यजीवन प्रेमींना यश आले। कर्नाटकी बेंदूर म्हणजे कारुणी जिल्ह्यात साजरी केली जाते। महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील गावात याला विशेष महत्त्व असते। या सणानंतर पुढील 3 ते 4 दिवस परिसरात शिकारी होत असतात। शिकारी होऊ नये म्हणून वन विभाग व वन्यजीवन प्रेमी सीमेवर्ती भागात गस्त घालत असतात। शनिवारी दिनांक 22 जून रोजी गस्त घालत असताना 3 ठिकाणी शिकार झाल्याचे आढळून आले। या कारवाईत तितर मारणाऱ्या दोघांना पकडण्यात आले। यावेळी 2 तितर व जाळे जप्त करण्यात आले। कुरघोट या गावातील असा हा प्रकार झाला। गस्त घालत असताना 3 जिवंत तितर पकडण्यात आले। विंचूर येथे सस्याची शिकार झाली। वन्यजीवन प्रेमींनी 3 मृत ससे व जाळे आपल्या ताब्यात घेतले। भंडरकवटे गावात शिकारीचा प्रयत्न झाला। वन्यजीवन प्रेमींनी शिकाऱ्यांना पाठलाग केला, मात्र ते पळून गेले। जाळी ताब्यात घेण्यात आली। दरवर्षी कारुणीनंतर जिल्ह्याच्या सीमेवर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणात शिकारी होत असतात। हे थांबवण्यासाठी काही दिवस वन विभाग व वन्यजीवन प्रेमी गस्त घालणार असतात।